अहमदनगरमधून पाथर्डी तालुक्यातल्या जांभळी गावात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आले। तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तरी मोठे मासे मात्र मोकाट असल्याचा आरोप होतोय। अहमदनगरमधल्या पाथर्डी तालुक्यातलं हे आहे जांभळी गाव। या गावात साधे रस्तेही नाहीत, पाण्याचा स्रोत आहे मात्र पाणी योजना नाही। गावाचा विकास व्हावा यासाठी सरपंच विजय आव्हाडांनी अनेक योजना राबवल्या, मात्र त्या कागदावरच। सरपंच आणि ग्रामसेवकांना सरकारी अधिकाऱ्यांनी हाताशी धरत लाखोंचा भ्रष्टाचार केलाय। या संदर्भात सरपंच ग्रामसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र यातून सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वगळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। रोपटिकाच बोगस आहे, हिचं बिलही बोगस काढलंय, वृक्ष लागवडही बोगस आहे। मग याची चौकशी करायची सोडून दिली आणि कालच्याला फक्त अधिकारी बचवण्यासाठी काल जो एफआयआर दाखल केला हा कमजोर एफआयआर दाखल करून अधिकारी बाजू काढलेत आणि फक्त सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला। जे काय शासकीय यंत्रणेमार्फत फिर्याद केलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित लक्ष घालून या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करण्यात यावा, तरच कुठेतरी या अपराध्यांना शासन मिळेल। जांभळी गावातल्या भ्रष्टाचाराबाबत सरकारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तर त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला। काहीच बोलायचं नाही त्याच्या संबंधात, कोर्ट मॅटर आहे त्याच्यामुळे नाही बोलला त्याच्या संबंधात। मला त्याबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची नाही। मुलीच्या लग्नानिमित्त रजेवर होतो 3 महिने आणि त्या कालावधीमध्ये जांभळी ग्रामपंचायतीमध्ये 8,39,000 रुपयाच्या रोपवाटिकेच्या कामावर बिल काढण्यात आलं माझ्या खोट्या साहेब। या सगळ्यामध्ये मात्र ग्रामस्थ सुविधांपासून वंचित आहेत, त्यामुळे आता या भ्रष्टाचाराला आळा कधी आणि कोण घालणार हाच प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।